जन्माष्टमीचा सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेला असताना सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे गोविंदा पथकांवर नाराजी पसरली आहे। मागच्या वर्षी गिनीज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये सर्वाधिक थरांचा विक्रम करणाऱ्या जय जवान मंडळानं आपल्या रेकॉर्डचं प्रमाणपत्र राष्ट्रपतींना परत देण्याचा निर्णय घेतला। सर्वाधिक मनोऱ्यांचा स्पेनचा 22 वर्षांचा विक्रम या मंडळानं मागच्या वर्षी मोडला होता। खेळासाठी लागणारी सर्व सुरक्षा व्यवस्था आपण पाळण्याचा प्रयत्न करत असल्याचं या मंडळाचं म्हणणं आहे। पण सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानंतर सरावावर नैराश्याचं वातावरण पसरल्याचं गोविंदा पथकांचं म्हणणं आहे। दहीहंडी अगदी पर्वावर येऊन ठेपली आहे आणि सुप्रीम कोर्टाने घातलेल्या निर्बंधामुळे गोविंदा खूप नाराज आहेत। मुंबईचं एक मोठं पथक आहे ज्याने गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद केली होती, परंतु या निर्णयामुळे त्यांनी ते प्रमाणपत्र राष्ट्रपतींना पुन्हा द्यायचा निर्णय घेतलेला आहे। नेमकी काय नाराजी आहेत, काय भावना आपण जाणून घेऊयात। आपल्याबरोबर हे सगळे गोविंद आहेत। मला सांगा, तुम्ही ते प्रमाणपत्र पुन्हा एकदा द्यायचा निर्णय राष्ट्रपतींकडे द्यायचा निर्णय घेतलेला आहे, नेमक्या काय भावना आहेत, तुमच्या काय अपेक्षा आहेत? मॅडम, कसं आहे ना की आपला हा दहीहंडी सण उत्सव जो पारंपरिक पद्धतीने आपण खेळतो, त्या उत्सवाला जर आज बंदी आली असेल तर आम्हाला जो मिळालेला उंचीचा रेकॉर्ड आहे, गिनीज वर्ल्ड रेकॉर्डचं जे प्रमाणपत्र आहे, ते आम्ही घरात ठेवण्यापेक्षा त्याला धूळ लागण्यापेक्षा ते राष्ट्रपती भवनात चांगलं शोभून दिसेल। आणि जर हा उत्सवच बंद झाला तर मग ते प्रमाणपत्र ठेवून आम्ही करणार तरी काय नक्की। जर सुप्रीम कोर्टाने दहीहंडी पथकांशी समन्वय करून दहीहंडी पथकांना विचारात घेऊन जर काही निर्णय घेतला किंवा त्याला एक फ्रेम चौकट आखून दिली तर नक्कीच ते चांगलं होईल। ही जी युवकांची मुस्कटदाबी तुम्ही शेवटच्या टप्प्याला आणून गेली, मी भरपूर रिस्पेक्ट करतो सुप्रीम कोर्टाचा, पण ही जी शेवटच्या टप्प्यात आणून केलेली मुस्कटदाबी आहे, ह्याच्यातनं जर युवकांचा उद्रेक झाला तर मग ह्याला जबाबदार कोण असेल? राज्य शासनाने आपले जे नियम होते ते नियम कुठच्या तरी गोविंदा पथकाला एक हाताशी घेऊन ते कोर्टात नेले पाहिजे होते। कोर्टात जाताना त्यांनी कुठच्याही गोविंदा पथकाला विचारलं नाही, त्यांची चौकशी केली नाही, त्यांनी ते आराखडा जो मांडला तो बरोबर मांडला नाही, म्हणून ते कोर्टाचा असं नियम आलेला। हा 18 वर्षाच्या पुढे गोविंदांना अलाऊ नाही आहे तर थरामध्ये हे करण्यात। आता प्रश्न असा निर्माण होतो, जो सगळ्यात वरचा जो गोविंदा असेल तो चढणार कसा, किंवा आता तुमची काय भूमिका आहे याच्या पुढे? या अगोदर एवढ्या वर्षापासून जेव्हापासून गोविंदा सण साजरा होतोय त्याच्यात 9 वर्षापासून पण मुलं थरात चढलेली आहे, पण कॅज्युलिटी कोणाला झाली नाही। आम्ही मान्य करतो की काहीतरी फ्लेक्झिबिलिटी असावी, 12 ते 14 वर्षांची तरुण त्या ह्याच्यात असावी। गोविंदा जखमी झाल्याचे किंवा त्याच्यात बऱ्याच जणांचे जीवही गेलेले आहेत, त्याच्यामुळे कुठेतरी हा निर्णय आलेला आहे। पण मग त्यासाठी तुमचं काय स्पष्टीकरण असेल या ह्याच्यावरती? जीव गेलेले आहेत, पण ते गोविंदामध्ये पडून जीव गेलेले नाही आहेत। त्या दिवशी रस्त्यावरती प्रत्येकजण गोविंदाची जर्सी घालतो, एखादा अपघात होतो, गाडी चालवताना होतं किंवा दुसरं काही घडल्याने होतं, पडतो, गाडीवरून पडतो, पण गोविंदा पिरामिड लावताना एकही मुलगा असा दगावलेला आहे असं त्यांनी पटवून द्यावा, नंतर हा निर्णय काढावा। आम्ही सगळ्यात शेवटचं साकडं हे देशातला सर्वात प्रथम नागरिक माननीय राष्ट्रपती यांना घातलेलं आहे की तुम्हीच आता ह्याचे वाली आहात आणि तुम्हीच याच्यावर काय तो निर्णय घेऊ शकता। कित्येक महिने प्रॅक्टिस करून या गोविंदांचा भावनिक हक्क तिथे जोडलेला आहे आणि त्याचबरोबर यांचा सुरक्षेचाही प्रश्न आहे। त्याच्यामुळे सुप्रीम कोर्ट आणि गोविंदा याच्यामध्ये आता सुवर्ण मध्य निघणं गरजेचं आहे। कॅमेरामन उत्तमसह प्रणिता मारणे, ABP माझा, मुंबई।